राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या विचारांचा जागर आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने 15 जून ते 17 जून या कालावधीत मातृतीर्थ सिंदखेड राजा ते रायगड पाचाड अशी जिजाऊ अभिवादन यात्रा आयोजित करण्यात आली होती। या यात्रेचा समारोप रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचार येथे उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात झाला। या यात्रेचे रायगड पाचाड येथील आयोजन संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। जिजाऊ मासाहेबांचे कार्य, विचार आणि स्वराज्य निर्मितीतील त्यांचे योगदान समाजापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या यात्रेमागे होता। यात्रेच्या समारोप प्रसंगी पाचाड येथील जिजाऊ मासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले। यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, शिवाजीराजे जाधव तसेच ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांनी जिजाऊ मासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली। यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांची शिवभारत टाइम्सने विशेष बाईट घेतली। जिजाऊ मासाहेबांचा इतिहास, सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन तसेच नव्या पिढीपर्यंत जिजाऊंचे विचार पोहोचवण्याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली। जय जिजाऊ। मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळी पाचाड या ठिकाणी आलेलो आहे आणि आमच्या सिंदखेड राजावरून जी अभिवादन यात्रा निघाली त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत केलं आणि छान वाटलं। आज दूरदूरवरून खूप सारी माणसं जिजाऊ भक्त या ठिकाणी उपस्थित झाले, खूप आनंद वाटला। काय वाटतं, एकंदरीत दुर्लक्ष होतं सरकारचं असं वाटतं? ही गोष्ट खरी आहे की राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा या जगन्माता आहेत आणि त्या आमच्या सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। सिंदखेड राजा या ठिकाणी जन्मलेली ही कन्या अतिशय मोठ्या पदावर पोचली आणि ऐतिहासिक कलाटणी त्यांच्या माध्यमातून मिळाली आणि त्या या ठिकाणी विसावल्या। मात्र जे आजचं चित्र जे दिसतंय ते अतिशय खेदपूर्ण असं आहे। या ठिकाणी ज्या काही किमान पायाभूत सुविधा ज्या जसं की शौचालय, पिण्याचं पाणी, चहा पाणी घेण्यासाठीची तात्पुरती व्यवस्था अशा कोणत्याही सोयीसुविधा इथे नसल्याची बाब मला मागच्या 2 वर्षापासून मी पाहतोय आणि याचा भाग म्हणून मी मागील अधिवेशनामध्ये विशेषतः पावसाळी अधिवेशनामध्येच मी लक्षवेधी आणि औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा प्रश्न सरकारच्या निदर्शनात आणला होता। त्यावेळेस त्यांनी बैठकीचं आश्वासन मला दिलं होतं। त्याचबरोबर हा जो 640 कोटीचा रायगडचा जो विकास आराखडा प्राधिकरणाकडे सुरू आहे त्याच्या माध्यमातून जिजाऊ मासाहेबांचा राजवाडा आणि स्मृतीस्थळाचा विकाससुद्धा त्याच्यामध्ये आहे। परंतु ASI ज्याला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्यांच्या अतिशय दिरंगाईच्या कारभारामुळे हे काम रेंगाळलेलं आहे आणि मी यावर्षी पाहिलं यावर्षीसुद्धा कोणत्याही सुविधा झालेलं नाही। त्यामुळं आम्ही आज असा निर्णय घेतलेला आहे की या विषयावरती माननीय मुख्यमंत्री महोदय, सांस्कृतिक कार्यमंत्री जे आशिष शेलार साहेब आहेत त्यांच्याकडं या विषयाचा पाठपुरावा करून एक बैठक आयोजित करू आणि पुढच्या वर्षी म्हणजे 1 वर्षाच्या आत किमान आज जी काही इथल्या काही सन्माननीय मंडळींनी जी विनंती केली त्याचा एक भाग म्हणून पुढच्या वर्षी किमान पिण्याची पाण्याची व्यवस्था, त्यानंतर शौचालय आणि बसण्यासाठीचा निवारा तात्पुरता किमान या ठिकाणी होईल अशा प्रकारची विनंती आम्ही करून निश्चितपणाने याच्यामध्ये काहीही करू पण यातून मार्ग काढू। बस सेवेचं काहीतरी। दुसरी गोष्ट अशी आहे की मी सिंदखेड राजा ही माझी जन्मभूमी आहे आणि आमदार मी मेहकरचा आहे। जिजाऊचं आणि शिवाजी महाराजांचं तसेच सगळ्या थोर पुरुषांचे विचाराचा प्रभाव माझ्यावरती आहे। मी चळवळीतला आमदार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून माझ्या मेहकर आगारामध्ये आता ज्या नवीन 10 बसेस आलेल्या आहेत त्यातली एक बस जी आहे ती जी एक बस आहे मेहकरवरून सिंदखेड राजा मार्गे म्हणजे जिजाऊ जन्मस्थळ ते पाचाड स्मृतीस्थळ अशी सिंदखेड राजा ते रायगड अशी एक जिजाऊ बस आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी संबंधित अधिकाऱ्यांना बोललेलो आहे किंवा अतिरिक्त ती बस जी आहे ती मी शासनाकडून मिळून ही बस येणाऱ्या 8 दिवसामध्ये सुरू होईल। शिवप्रेमींना काय आव्हान करताल की मासाहेब शिवप्रेमींना माझी या निमित्तानं आव्हान आहे की राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब या आकाशा एवढ्या झालेल्या आहेत आणि त्यांचा विचार जो आहे तो सगळ्यांनी स्वीकारण्याची गरज आहे। धीर,
धैर्य, शौर्य, वात्सल्य, प्रेम, आणि दूरदृष्टी म्हणजे ऐतिहासिक कलाटणी देणारं ज्याला दूरदृष्टीचं ज्याला आपण स्वराज्य संकल्पक आपण असं म्हणू, अशी कर्तृत्ववान जिजाऊ माँसाहेब राहिलेले आहेत. आजच्या महिलांनीसुद्धा त्यांच्या आजच्या काळाला अनुरूप जे काही कल्पकता, धैर्य आणि पुढे जाण्याची वृत्ती अंगी बाळगावी आणि त्यांच्या विचारावरती आपलं मार्गक्रमण करावं, यशस्वी व्हावं. पावसाचं प्रमाण यावर्षी जरा कमी दिसते. पाऊस यावर्षी कमी आहे. जे काही वर्तवणारे जी लोक सांगतायत की पाऊस जरी कमी असला तरी या जूनच्या शेवटी पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर सर्वसामान्य पर्जन्यमान व्यवस्थित राहील. पिकावर थोडासा सुरुवातीला जरी आता काळजीची स्थिती असली तरी चांगला पाऊस राहील अशा प्रकारचे अनुमान असल्यामुळं आम्ही थोडंसं संमिश्र स्वरूपामध्ये आता याकडे बघतोय. काय होतंय ते बघू, त्यानंतर त्यावेळीची परिस्थिती घेऊन सरकारकडे आम्ही त्याविषयी पाठपुरावा करू. धन्यवाद. यात्रेदरम्यान विविध ठिकाणी शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार आणि स्वराज्याची घातलेली भक्कम पायाभरणी याची आठवण करून देत नव्या पिढीपर्यंत त्यांचा आदर्श पोहोचवण्याचा संदेश या यात्रेतून देण्यात आला. रायगड पाचाड येथे झालेल्या अभिवादन कार्यक्रमाने जिजाऊ अभिवादन यात्रेचा प्रेरणादायी आणि ऐतिहासिक वातावरणात समारोप झाला. ब्युरो रिपोर्ट, शिवभारत टाइम्स, रायगड.